Welcome to SP Education Channel. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाम 2026 याचं टाइम टेबल नुकतंच जाहीर झालं आहे. ते संपूर्ण टाइम टेबल मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण चॅनलवरती एलिमेंटरीच्या भरपूर व्हिडिओज, अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओज, क्वेश्चन पेपरच्या व्हिडिओज या आधीच मी अपलोड केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एक्झामला नेमकं तुम्हाला काय येणार आहे, तुम्ही एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाममध्ये ए ग्रेड मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं, ज्यांना ड्रॉइंग काढताच येत नाही त्यांनी सुरुवात कशी करायची, असं सगळं मार्गदर्शन माझ्या चॅनलवरून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. अतिशय कमी वेळामध्ये हे मी सगळं तुमच्यापुढे मांडणार आहे. शाळेचा अभ्यास प्लस ड्रॉइंगच्या एक्झामचा अभ्यास यासाठी अतिशय वेळ कमी असतो, पण माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तुमचा वेळ जास्त न घेता कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती देऊन तुम्हाला कसा फायदा होईल याकडे मी पूर्णपणे लक्ष देणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही नेमकी कशाची प्रॅक्टिस भरपूर करायची आहे, कोणते सब्जेक्ट परीक्षेला येण्याची जास्त शक्यता आहे, अशा क्वेश्चन पेपर्स देखील मी अपलोड करत राहणार आहे. त्याचप्रमाणे ड्रॉइंगचे सगळे अपडेट्स शेवटपर्यंत मी तुम्हाला देत राहणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जशा जशा नवीन व्हिडिओ टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. टाईम टेबलपासून सुरुवात झालेला तुमचा आणि माझा प्रवास आपण रिझल्ट डेट येईपर्यंत आपण सगळेजण बरोबर राहणार आहोत. तुम्हाला ज्या काही शंका असतील ड्रॉइंगविषयी किंवा इतर कोणत्याही, मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल. याआधीच खूप महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओज मी अपलोड केलेल्या आहेत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या ड्रॉइंगच्या एक्झामच्या. त्या देखील तुम्ही फास्ट स्पीड करून नक्की पाहून घ्यायच्या आहेत आणि नवीन आलेल्या व्हिडिओज देखील मी सतत अपलोड एक्झामला जाईपर्यंत करत राहणार आहे, त्या देखील शेवटपर्यंत पाहत राहायच्या आहेत. शाळेचा अभ्यास करताना ड्रॉइंगची एक्झाम देणं थोडंसं बऱ्याच मुलांना कठीण वाटतं, कारण ड्रॉइंगला प्रॅक्टिस लागते आणि माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला मी हार्डवर्क न करता स्मार्टवर्क करून कशा पद्धतीने ए ग्रेड 100% मिळवता येईल याचं संपूर्ण मार्गदर्शन करत राहणार आहे. तुम्हाला ए ग्रेड मिळाल्यानंतर नेमका काय फायदा होतो, 10वीच्या परीक्षामध्ये तुमचे नेमके किती मार्क वाढतात, कोणत्या बोर्डला SSC बोर्ड की CBSE बोर्ड, नेमक्या कोणत्या बोर्डला हे मार्क तुम्हाला 10thला एक्स्ट्रा मार्क म्हणून दिले जातात, याची संपूर्ण माहितीची इन्फॉर्मेशनची व्हिडिओज देखील व्हिडिओ देखील मी चॅनलवरती अपलोड याआधीच केलेली आहे. ती देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की पाहायची आहे. यानंतर मी ड्रॉइंगला नेमके कोणतं मटेरियल तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचंच आहे त्याची देखील व्हिडिओ लगेच अपलोड करणार आहे. आता आपण टाईम टेबलला सुरुवात करूया. शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2026 एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचं 2026चं टाईम टेबल आपण आत्ता पाहत आहोत. सब्जेक्टचे नाव तुम्हाला मी सांगते आणि टाईमही सांगते. मंडे 28 सप्टेंबर 2026ला तुमचा फर्स्ट पेपर असणार आहे ऑब्जेक्ट ड्रॉइंग. यालाच मराठीमध्ये वस्तुचित्र असं म्हटलं जातं. याचा टाईम असणार आहे एक्झामचा 10:30 to 1, 2.5 तासाचा साधारण पेपर असणार आहे. ऑब्जेक्ट ड्रॉइंगला नेमकी कोणती चित्र येतात ते पहा. ऑब्जेक्ट ड्रॉइंगच्या पेपरला नेमकं काय येतं हे मी तुम्हाला लगेच थोडक्यात सांगते. ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे वस्तुचित्र. या पेपरला तुम्ही एक्झाम सेंटरला गेल्यानंतर क्लासरूममध्ये एका टेबलवर तुम्हाला दिसतील अशा प्रकारे काही ऑब्जेक्ट ठेवले जातात. ऑब्जेक्ट याचा अर्थ त्यामध्ये बादली ठेवली जाते, मग ठेवला जातो, एखादा भोपळा ठेवला जातो, नारळ ठेवला जातो. हे एक व्यवस्थित पद्धतीने तिथे त्याची मांडणी केलेली असते. पाठीमागे ड्रेपरी नसते. ती इंटरमिजिएटच्या मुलांना पाठीमागे ड्रेपरी म्हणजे एक कापड टाकून ज्या पुढे वस्तू ठेवलेल्या असतात ते इंटरमिजिएटच्या मुलांसाठी असतात. तुमच्यासाठी फक्त ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे ते वस्तूंचे जे काही दाखवलेले गोष्टी आहेत, मग बादली वगैरे, जे नारळ जे तुम्हाला समोर आत्ता चित्रामध्ये दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही चित्र ते स्केच करायचं असतं आणि कलरिंग करायचं असतं. हे तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे वस्तुचित्रच्या पेपरला येतं. आता 10:30 to 1, 2.5 तासाचा पेपर झाल्यानंतर मध्ये 1 तासाचा तुम्हाला ब्रेक असतो. यामध्ये तुम्ही डबा वगैरे खाऊ शकता आणि तुम्हाला सेकंड पेपर असतो मेमरी ड्रॉइंगचा.
म्हणजे स्मरणचित्रचा. याचा टायमिंग आहे 2 to 4 म्हणजे 2 तासाचा पेपर आहे. दुपारी 2 ते 4 हा पेपर असतो. दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात. मंडेला 28 सप्टेंबर 2026ला दोन्ही पेपर एकाच वेळी आहेत. आता मेमरी ड्रॉइंग याचा अर्थ याला मराठीमध्ये स्मरणचित्र असं म्हटलं जातं. तुम्हाला स्क्रीनवर आत्ता दिसत असेल. मेमरी ड्रॉइंग खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगितले जातात काढायला. साधारणपणे मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र या पेपरला नेमकं काय येतं हे स्क्रीनवरच्या चित्रांमधून तुम्हाला दिसत असेल. स्क्रीनवर जे काही ड्रॉइंग आत्ता मी व्हिडिओमध्ये दाखवले आहेत या पद्धतीचे चित्र तुम्हाला परीक्षेला एक्झामला येतात. अशा प्रकारचे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे विषय येतात. पाणीपुरी खाणारी मुले, तुम्हाला त्यामध्ये ह्युमन फिगर्स दाखवायचे असतात. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला तर जसे जसे मी व्हिडिओ टाकेल ते सगळे मी तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहेत. याचे सगळे व्हिडिओ जे लेटेस्ट आहेत ते देखील टाकणार आहे. जुन्या व्हिडिओमध्ये देखील मेमरी ड्रॉइंगचा भरपूर व्हिडिओज अपलोड केले आहेत, ते देखील तुम्ही पहा. वृक्षारोपण, स्वातंत्र्य दिन म्हणजे आपले राष्ट्रीय कार्यक्रम, फेस्टिवल, अशा प्रकारचे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे स्मरणचित्र म्हणजे मेमरी ड्रॉइंग तुम्हाला एक्झामला येतात. तुम्ही इमॅजिन करायचं, तुमची कल्पना करायची, कल्पनाशक्तीच्या जोरावर, इमॅजिनेशनवर तुम्ही हे ड्रॉइंग स्वतः काढायचे असतात आणि व्यवस्थित कलरिंग करायचे असतात. त्याची बाकी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लवकरच देणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्यूजडेला 29 सप्टेंबर 2026 म्हणजेच मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026ला तुमचा थर्ड पेपर आहे डिझाईन. डिझाईन यालाच मराठीमध्ये संकल्पचित्र किंवा नक्षीकाम असं म्हटलं जातं. हा जो थर्ड पेपर आहे त्याचं टायमिंग आहे 10:30 to 1. हा देखील 2.5 तासांचा पेपर आहे. 2.5 तासात हा पेपर तुम्हाला कंप्लीट करावा लागतो. आत्ता जे मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवत आहे नक्षीकामचे काही एक्झाम्पल्स, या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला येतात. डिटेल व्हिडिओ चॅनलवरती जाऊन पाहू शकता. त्याचप्रमाणे लेटेस्ट व्हिडिओ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अपलोड करतच राहणार आहे. त्यानंतर फोर्थ पेपर जो आहे तो अतिशय महत्त्वाचा पेपर आहे, प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग. यालाच मराठीमध्ये कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन असं म्हणतात. प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग हा जो पेपर आहे त्याला देखील डिझाईनचा पेपर झाल्यानंतर 1 तासाचा तुम्हाला आधी ब्रेक आहे आणि त्यानंतर दुपारी 2 ते 4 म्हणजे 2 to 4 असा 2 तासांचा तुम्हाला प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंगचा पेपर आहे. प्लेन जॉमेट्री म्हणजेच कर्तव्य भूमिती हा अभ्यास मुलं करणं टाळतात आणि अतिशय शेवटच्या टप्प्यात जाऊन प्लेन जॉमेट्रीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला आजच टाईम टेबल मिळाल्यानंतर, तुम्ही आत्ता टाईम टेबल पाहिल्यानंतर मी तुम्हाला खूप महत्त्वाची टिप्स सांगते. सुरुवातीपासूनच जर तुम्ही रोज एक एक्झाम्पल फक्त केलं, माझ्या व्हिडिओज पाहिल्या, एक एक्झाम्पल रोज केलं तरीसुद्धा तुम्हाला प्लेन जॉमेट्री अतिशय छान पद्धतीने समजणार आहे. टेन्शन शेवटी येणार नाही. त्यानंतर लेटरिंग हा जो सब्जेक्ट आहे प्लेन जॉमेट्रीमध्येच लेटरिंग हा देखील ए आणि बी मध्ये लेटरिंग, प्लेन जॉमेट्री ए पार्ट असतो आणि लेटरिंग हा बी पार्ट असतो. या लेटरिंगमध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही ऑप्शन असतात. उदाहरणार्थ तुम्हाला जर फायर हा शब्द दिला असेल इंग्लिशमधून तर मराठीमध्ये आग, अग्नी अशा प्रकारे शब्द असतो. किंवा मराठीतून तुम्हाला घर हे शब्द दिला असेल तर तुम्हाला इंग्लिशमधून हाऊस शब्द दिला असतो. मराठीतून तुम्हाला झाड, निसर्ग, हाऊस आणि नेचर अशा प्रकारचे इंग्लिशमधून शब्द दिले जातात. ते तुम्ही लेटरिंग करायचं असतं. त्याच्या अनुषंगाने भरपूर व्हिडिओज मी अपलोड करत राहणार आहे. जुन्या देखील लेटरिंगच्या व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. अतिशय सोपा असा हा सगळा पेपर असतो एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामचा. तुम्हाला खूप छान मार्क म्हणजे ए ग्रेड मिळते. ए ग्रेड मिळाल्यानंतर तुम्हाला इंटरमिजिएट परीक्षा दिल्यानंतर देखील जे काही 10thला मार्क वाढतात. एलिमेंटरी एक्झाम ही अतिशय महत्त्वाची आहे. एलिमेंटरी दिल्यानंतर तुम्हाला इंटरमिजिएट एक्झाम आहे ती देण्याची संधी मिळते आणि इंटरमिजिएटची एक्झाम दिल्यानंतर 10thला एक्स्ट्रा मार्क 100% वाढतात. ते कशा पद्धतीने दिले जातात हे मी तुम्हाला सगळं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करून सांगणार आहे. आणि मी एक जुनी व्हिडिओ देखील आहे माझ्या चॅनलवरती, ती देखील नक्की पहा. एक्स्ट्रा मार्क्स कसे दिले जातात त्याच्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे.
चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत जशा जशा पडतील त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. त्याचप्रमाणे शेवटपर्यंत आपण सगळे बरोबर राहून आपल्या ज्या काही शंका असणार आहेत, तुम्हाला ज्या काही शंका येतील, प्रश्न पडतील, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या प्रत्येक शंकेचं उत्तर मी देणार आहे. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामचे सगळे जे अपडेट्स आहेत ते देखील तुम्हाला व्यवस्थित शेवटपर्यंत व्यवस्थित मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर हाईपचं बटन दाबा. हाईपचं बटन दाबल्यानंतर मला अजून एक लाईकच मिळणार आहे. धन्यवाद.